नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव स्थित नागपूर अमरावती महामार्गावर खरं तर हीच ती कंपनी आहे ज्यामध्ये मध्यरात्री जो आहे स्फोट झालेला आहे। 12:30 वाजताच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती जी आहे ती प्राथमिकरित्या मिळते आहे। या प्लांट आहे आतमध्ये जो GB1 नावाचा एक प्लांट आहे ज्यामध्ये TNT किंवा RDX यासारखे ज्वलनशील जे आहे स्फोटक जे आहे ते बनवले जाते आणि तेच बनवत असताना 12:15 वाजता सुमारास जो आहे तो धूर निघायला सुरुवात झाली होती। त्यामध्ये 5 ते 6 कामगार जे आहे ते काम करत होते आणि काम करत असताना धूर निघाल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात आलं म्हणून सुदैवाने जीव वाचलेला आहे। मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे, कारण की जसा स्फोट झाला त्या स्फोटचे 2 मजली जी इमारत होती त्याचे स्फोटचे तुकडे जे आहे ते इमारतीचे ते दूरपर्यंत पसरलेले होते आणि त्यामुळे जो आहे एक मयूर गणवीर नावाचा जो सुपरवायझर होता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। तर 4 जण जे आहे ते अत्यंत गंभीर अवस्थेत जे आहे नागपुरातील एका रुग्णालयामध्ये दंद्या हॉस्पिटलमध्ये जे आहे त्यांना दाखल करण्यात आलं आहे। तर इतर 17 ते 18 जण आहेत ज्यांना मोठी दुखापत झालेली आहे, कोणाला पायाला लागला आहे, कोणाला हाताला लागला, असे अनेक जणाला आहे। खरं तर या प्लांटमध्ये जे 6 जण होते त्यांचा जीव खरं तर वाचलेला आहे, कारण धूर निघत होता त्यामुळे वेळ मिळाला। जर लगेच स्फोट झाला असता त्याचा 6 जणांचा तिथेच हे झालेला होता। यापूर्वीसुद्धा 17 डिसेंबर 2023 मध्ये याच ठिकाणी जे आहे स्फोट झालेला होता आणि त्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता, त्यामध्ये महिलांचा समावेशसुद्धा आहे। काल रात्री 12:30 वाजताच्या सुमारास जेव्हा स्फोट झाला त्यावेळेससुद्धा खरं तर वेळ मिळालेला आहे। ह्या सगळे जे कर्मचारी त्या प्लांटमध्ये काम करत होते त्यामुळे त्यांचा जीव वाचलेला आहे। मात्र जो डेब्री असता किंवा जो स्फोट झाला त्यानंतर जे इमारतीचे तुकडे उडाले त्या तुकड्यामुळे एक जण जो आहे त्याला दुखापत झाली, तर इतर काही जण जे आहे ते जखमी झालेले आहे। सध्या या ठिकाणी शांतता पाहायला मिळत आहे। मात्र आतमध्ये ज्या ठिकाणी इथून 700 ते 800 मीटर आतमध्ये जो भाग आहे ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे आणि तिथे जे आहे प्रक्रिया जे आहे ते काम सुरू आहे। पोलीस बंदोबस्त रात्रभर इथं होता, मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांची गर्दी या ठिकाणी होती। दूरवर खरं तर आवाज गेला होता। स्फोटची तीव्रता खूप मोठी आहे तसं पाहता, मात्र खरं तर त्या स्फोटची तीव्रता पाहता जो वेळ मिळाला त्यामुळे लोकांचा जीव वाचलेला आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये आताही सकाळी जे अनेक जे कर्मचारी जे आहे या ठिकाणी पोहोचले। खरं तर रात्री जेव्हा स्फोट झाला होता तेव्हा अनेकांमध्ये कुशंका निर्माण झाली होती। अनेक कुटुंबीय जे आहे ते कंपनीच्या परिसरात येऊन पोहोचले होते का नेमकं काय झालं। मात्र सुदैवाने 5 ते 6 लोक जे होते ते धूर निघत असताना त्यांना बाहेर काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला। मात्र या सगळ्यामध्ये जो मलबा उडाला होता त्या मलब्यामध्ये एका जणाचा मयूर गणवीर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। नागपुरातील रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आला आहे। 4 जण ICU मध्ये आहे, तर इतर 16-17 जण जवळपास जे आहे ते जखमी झाल्याची माहिती यापुढे येते आहे। नेमका हा स्फोट कसा झाला, खरं तर हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। नेमक्या काय चुका झालेल्या आहे, कोण यासाठी जबाबदार आहे, या सगळ्याची चौकशी होणे गरजेचं आहे। कारण मागील वेळेस सुद्धा या कंपनीमध्ये स्फोट झाला होता, त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं, कुठल्या चुका झाल्या किंवा काय घडलं जेणेकरून हा स्फोट घडण्यासाठी कारणीभूत ठरलं, या सगळ्या गोष्टीची चौकशी पुढच्या काळामध्ये होणे गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नल सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, बाजारगाव, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।